नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण आहोत ठाण्यातल्या साकेत इथं असणाऱ्या पोलीस परेड ग्राउंडवरले आपण दृश्य बघतोय. ठाणे शहर पोलीस शिपाई भरती सन 2024, 2025 आणि 2026च्या माध्यमातून आपण संपूर्ण ठाणे शहरातून आलेले जवळजवळ 2000 तरुण या ठिकाणी आपलं नशीब आजमण्यासाठी, या ठिकाणी सैनिक भरती होण्यासाठी, आपल्याला या ठिकाणी शिपाई भरतीसाठी आपल्याला साकेत ग्राउंडवर आलेले बघायला मिळतंय. रात्रीपासूनच ही सगळं तरुण आहेत ते या ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आलेले बघायला मिळत आहेत. जवळजवळ ठाणे शहरातून 654 दररोज येणाऱ्या भरती जागेसाठी केवळ 654 तरुण घ्यायचे असताना देखील मात्र आज 2000 तरुण आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य आजमावण्यासाठी आपणाला रात्रीपासूनच आपणाला पोलीस ग्राउंडवर आपणाला सर्व तरुण आलेले बघायला मिळत आहेत. आणि त्या अनुषंगानं आपण बघतोय जवळजवळ अनेक तरुण आहेत ते रात्रीपासूनच या ठिकाणी या तरुणांनी आपली हजेरी लावलेली आहे. आपण बघू शकतो अनेक तरुण आहेत ते आपण हे आपलं आयुष्य आपलं भविष्य आजमावण्यासाठी आपणाला ठाणे येथील असणाऱ्या साकेत पोलीस ग्राउंड मैदानावरले आपण हे लाईव्ह दृश्य नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघतोय. जर केवळ 654 जागा भरायच्या असतील तर 2000 तरुण या ठिकाणी आपणाला काळ कुट्ट ग्रुप अंधारामध्ये रात्रीपासून या ठिकाणी ही तरुण मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि म्हणून एक वेगळं पण या भरतीतल्या भरती प्रक्रियेतलं एक वेगळं पण आपण जर म्हणाल तर 4:30 ची ही वेळ आहे. कारण बीड मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान चाचणी दरम्यान एका तरुणाचा करुणाजनक अंत झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा कुठल्याही प्रकारचं तरुणांना इजा होऊ नये यासाठी ही पहाटे आणि सकाळी 6 वाजल्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. बीड मध्ये घडलेल्या घटनेची दखल घेता पोलीस भरती ही सकाळी चाचणी शारीरिक चाचणी होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी जवळजवळ 2000 तरुण आहेत तो आपल्याला साकेतच्या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळतोय. कारण एकीकडे तरुणांची पिढी तरुणांची फळी आपल्याला बघायला मिळते. कारण या पुढे जो देश घडणार आहे तो तरुण घडवणार आहे. आणि म्हणून या समाजाप्रती या महाराष्ट्राप्रती या देशाप्रती असणाऱ्या तरुणांचं जे आपल्याला योगदान बघायला मिळतंय. आणि म्हणून जवळजवळ ठाणे शहरातून ठाणे शहरासाठी 654 जागासाठी जवळजवळ आपल्याला 2000 तरुण आहेत ते आपल्याला रात्रीपासून या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळतात. तरी एकीकडे तरुणांचा प्रश्न मोठा भेडसावतोय. त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा राहतो की बीडच्या चाचणीच्या दरम्यान तरुण काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा तरुणांना शारीरिक चाचणी होत असताना त्रास होऊ नये यासाठी पोलीस भरती प्रशिक्षण 2024, 2025 आणि 2026च्या माध्यमातून हा घेतलेला निर्णय. आणि त्यामुळं आपण रात्रीपासूनच हे संपूर्ण आपणाला जे तरुण आहेत ते आपणाला आपलं नशीब आजमावण्यासाठी साकेतच्या ग्राउंडवर बघायला मिळतोय. पण प्रश्न हा उभा राहतो की जर 654 तरुण जर घ्यायचे असतील तर 2000 तरुणांना आपला आयुष्य आणि आपला जीव मात्र टांगणीला ठेवून मात्र या ठिकाणी चाचणीला सामोरं जावे लागते. त्यामुळे प्रक्रिया काही असो पण मात्र पोलीस चाचणी किंवा ही संपूर्ण आपल्याला शारीरिक दृष्ट्या चाचणी असेल ती मात्र आपल्याला पहाटे होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण हे सर्व दृश्य नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, साकेत पोलीस ग्राउंड ठाणे.